विद्यार्थ्यांनो, BA भाग 3 भूगोल स्पेशल विषयामधील सेमिस्टर 5 मधील पेपर क्रमांक 8 म्हणजेच नागरी भूगोल हा होय. आता सेमिस्टर 5 आणि पेपर क्रमांक 8 हे मात्र लक्षात असू द्या. पेपरचं नाव आहे नागरी भूगोल. आपण ह्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3 युनिट बघितले. तिसऱ्या युनिटमधील शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे CBD. तिसऱ्या युनिटचं नाव आहे फंक्शन, स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स. कार्य, रचना, रूपिकी. नागरी केंद्राचे कार्य, रचना आणि रूपिकी हे बघत असताना आपण त्यांचं फंक्शनल क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. नागरिक क्षेत्राचा आपण रचना पाहिलेली आहे, रूपिकी पाहिलेली आहे. त्यानंतर मॉडेल्स पाहिलेत आपण, समकेंद्री सिद्धांत पाहिलेला आहे, सेक्टर सिद्धांत पाहिलेला आहे, बहुकेंद्री सिद्धांत पाहिलेला आहे. या युनिटमधील तिसरा आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे CBD आहे. बघा, आता बऱ्याच वेळा आपण मोठ्या शहरांमध्ये CBD हा शब्द वापरतो. म्हणजे CBD म्हणजे काय थोडक्यात? तर तुमच्यासमोर एक स्लाईड ठेवलेली आहे मी, त्याला इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगते. CBDचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CBD म्हणू. आता CBD म्हणजे काय बघायचं तुम्हाला दिसते. व्याख्या दिली इंग्लिशमध्ये. द CBD इज द एरिया विदिन द सिटी वेअर रिटेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. आता CBD एरिया कसा आहे? शहरामधला एक प्रमुख एरिया आहे. CBD इज द एरिया विदिन द सिटी. शहराच्या मध्ये हा एक भाग येतो आणि तो काय करतो? गुड्स अँड सर्व्हिस, रिटेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. जे काय आपण जे म्हणतो की माल वस्तू यांचं उत्पादन आणि त्यानंतर त्याची ते उत्पादन ठराविक ठिकाणी पोहोच करणे म्हणजे सेवा देणे. बरोबर. मालाची वाहतूक त्याचबरोबर सेवा देणे हे ज्या एरियामध्ये होतं तो एरिया म्हणजे CBD. आणि CBD हा शहराच्या मध्यभागी असतो. हे इथं दिसते बघा तुम्हाला CBD. हे गोलचक्र आहे मध्ये ह्याच्यामध्ये जो मधला भाग सेंटर आहे तो म्हणजे CBD आहे. थोडक्यात CBD हा सेंटर भाग असतो. CBD इज द मोस्ट ॲक्सेसेबल झोन. म्हणजे ॲक्सेसेबल झोन म्हणजे काय की सहज जाण्या येण्याजोगा जो क्षेत्र आहे तो म्हणजे CBD. तुम्ही तिथं तुम्हाला दिसते चारी बाजूला हे जे बाण गेलेले आहेत ते रस्त्याचे आहेत, रेल्वेचे आहेत. म्हणजे तुम्ही सहज ह्या CBDमध्ये जाऊ येऊ शकता. म्हणजेच इथं जाण्या येण्यासाठी आपल्याला सुलभता असते. आता ह्याची हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे त्याची वैशिष्ट्य आहेत. परंतु CBD म्हणजे काय आपण थोडक्यात बघूया. CBD शब्दाचा अर्थ प्रथमतः कोणी शोधून काढला हेही बघूया आपण. आता CBDला जसं आपण म्हटलं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, तसं मराठीमध्ये त्याला म्हणता येईल केंद्रीय व्यापारी क्षेत्र. बघा, नगराच्या केंद्र भागाला डाऊनटाऊन असे म्हणतात. आता हा जो भाग आहे CBD त्यालाच डाऊनटाऊन असे देखील म्हणतात. कारण हे ज्या ठिकाणी आहेत तिथं करमणुकीची सुविधा, मोठ्या विभागीय संग्रहालय म्हणजे सगळ्या प्रकारची ऑफिसेस ह्या केंद्रामध्ये असतात. हे सुविधा देणारं केंद्र असतं म्हणून ह्याला डाऊनटाऊन असं म्हटलेलं आहे. आता ह्या CBDलाच किंवा ह्या डाऊनटाऊनला अमेरिकेत मात्र CBD असं म्हणतात. जो काय CBD हा शब्द आहे तो अमेरिकेत म्हणतात. नगराच्या केंद्र भागाला CBD असं म्हणतात. CBD म्हणजेच काय? केंद्रीय व्यापारी क्षेत्र. अमेरिकेत नगराच्या केंद्र भागाला CBD किंवा केंद्रीय व्यापारी क्षेत्र असे म्हणतात. केंद्रीय व्यापारी क्षेत्र हा या शब्द प्रयोगाचा सर्वात प्रथम वापर अमेरिकन भूगोलतज्ञांनी केला आहे. बघा, केंद्रीय व्यापारी क्षेत्र हा जो शब्द आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण CBD म्हणतो. ह्या शब्दाचा वापर प्रथमतः अमेरिकन भूगोलतज्ञांनी केला आहे. आणि ते अमेरिकन भूगोलतज्ञ म्हणजे R.E. मर्फी या अमेरिकन भूगोलतज्ञाने CBDवर विस्तृत असा अभ्यास केलेला आहे. हे झालं प्रथमतः कोणी अभ्यास केलेला आहे ते आपण पाहिलं. त्यानंतरनं दुसरा भूगोलतज्ञ आहे त्यांनी मात्र ह्या अमेरिकन जी काय CBD आहे किंवा केंद्रीय व्यापारी क्षेत्र आहे त्याला मात्र अमेरिकन नगराचे हृदय म्हटलेलं आहे.
तो कोण आहे भूगोलतज्ञ? मंक हाऊस या अमेरिकन भूगोलतज्ञाने संकल्पना मांडली. त्यांच्या मते ही एक म्हणजेच काय, CBD म्हणजेच अमेरिकन संकल्पना असून तिला अमेरिकन नगराचे हृदय असं म्हणतात. कारण मानवाच्या शरीरात जसं हृदय केंद्रभागी असतं आणि सर्व पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवलं जातं, अगदी त्याच पद्धतीने कार्य करण्याचं काम हे CBD करते. आणि CBD ही नगराची केंद्रभागी असते, म्हणून CBDला मंक हाऊस यांनी अमेरिकन नगराचं हृदय असं म्हटलेलं आहे. आता केंद्रीय व्यापारी क्षेत्रालाच म्हणजे CBDला अजून एक शब्द वापरला आहे, तो म्हणजे केंद्रीय वाहतूक कटिबंध. बघा, केंद्रीय व्यापारी क्षेत्र याऐवजी केंद्रीय वाहतूक कटिबंध असे देखील म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला सेंट्रल ट्रान्सपोर्ट डिस्ट्रिक्ट असेही म्हणतात. म्हणजे बघा, ह्या CBDला किती नावं गेली? सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टला नाव आहे डाऊनटाऊन, दुसरं आहे केंद्रीय व्यापारी क्षेत्र, तिसरं आहे अमेरिकन नगराचे हृदय, चौथं केंद्रीय वाहतूक कटिबंध. म्हणजे काहीही तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला जरी विचारलं तरी चारीचा अर्थ मात्र एकच आहे. बघा, हे विविध नावाने CBDला ओळखलं जातं. हे अशा प्रकारचं CBDचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसून येईल तुम्हाला, की शहराच्या मध्यभागी अशा प्रकारे गोलाईमध्ये दिसतं. सेंट्रलला जो गोल आहे तो म्हणजे CBD आहे. त्याच्या बाजूला अशा प्रकारचे रोड्स आहेत, रेल्वे लाईन्स गेल्या आहेत, म्हणजे वसाहती आहेत. अनेक प्रकारचं तुम्हाला इथं विविध प्रकारचे ऑफिसेस, कार्यालय ह्या CBDमध्ये दिसून येतात. आता ह्या CBDची वैशिष्ट्य काय आहेत बघा. जसं मी तुम्हाला आता इंग्लिशमध्ये सांगितलं की इथून आपल्याला सहज जाता येतं. त्यानंतरनं ह्या क्षेत्रातील जो काय एरिया आहे त्या एरियाचं सुद्धा किंवा जमिनीची किंवा भूभागाची किंवा भूमीची जी किंमत आहे ते देखील बदलते. तर ती कशी आहे, आपण प्रत्येक मुद्द्यानुसार CBDची वैशिष्ट्य पाहूयात. बघा, ही CBD तुम्हाला दाखवता येईल ते म्हणजे अशा प्रकारे आहे. CBD हे केंद्राचा किंवा नगराचा केंद्र भाग असतो, तो सेंटरला आहे बघा गोल. त्यानंतर त्याच्या सभोवतालचा दुसरा गोल आहे, तो एरिया दाखवतो आहे आपल्याला. त्यानंतरनं जे डॉट दाखवलेला आहे आपल्याला, तो म्हणजे संक्रमण क्षेत्र दाखवतं आहे. म्हणजेच काय आहे, ह्या CBDच्या भोवतीमध्ये सेंट्रलला तुम्हाला केंद्रभागी CBD आहे आणि 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये विविध प्रकारची वसाहत आपल्याला माहिती आहे की जी काय कामगार लोक आहेत, थोडक्यात स्लम एरिया देखील ह्या दुसऱ्या एरियामध्ये आपल्याला दिसून येतो, दुसऱ्या सर्कलमध्ये. तर तिसऱ्यामध्ये आपल्याला संक्रमण क्षेत्र म्हणून सांगता येईल. इथं मात्र असं आहे की चांगल्या निवासस्थान आणि अतिउच्च निवासस्थान ह्याच्यामधला जो बेल्ट आहे तो म्हणजे संक्रमण क्षेत्र. इथं उद्योगधंदेही आहेत, त्यानंतर वसाहती देखील आढळतात, म्हणून ह्याला संक्रमण क्षेत्र म्हटलं आहे. आणि त्याच्या बाहेरचा जो आहे डॉटच्या बाहेरचा जो सर्कल आहे त्याला निवासी क्षेत्र म्हटलं आहे. म्हणजे अशा प्रकारे CBD म्हणजे नगराचा केंद्रबिंदू किंवा केंद्रभाग असतो. आता ह्याची वैशिष्ट्ये बघूया आपण. बघा, ह्याच्यामध्ये केंद्राची वैशिष्ट्य सांगितली. पहिलं वैशिष्ट्य काय बघा, अधिक संपर्कता. दुसरं आहे त्रिमिती गुणवत्ता. चौथं आहे निवासी लोकांची अनुपस्थिती. आणि चौथं जे सांगता येईल परत आपल्याला CBDमधील वस्तू निर्माण होते. आणि 5वं वैशिष्ट्य आहे CBDमधील अंतर्गत विशेषीकरण. आता आपण प्रत्येक मुद्द्याचं वैशिष्ट्यांचं आपण विश्लेषण करूया. आता पहिलं जे आहे अधिक संपर्कता. आता संपर्कता म्हणजे काय, तर आपण जसं ॲक्सेसिबिलिटी म्हणजे सहज जाता येतं येणं जगा असेल त्याला अधिक संपर्कता असं म्हणता येईल. आता ही संपर्कता आपल्याला खालीलप्रमाणे दिसून येते बघा. कशी, तर विविध कारणासाठी आपण CBDशी संपर्क करू शकतो. म्हणजे जवळजवळ सर्व लोकांचा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कार्यासाठी CBDशी संपर्क येतो. जसं आपल्याकडे आपण एखादं मॉलला आपण प्रत्येक वेळेस मोठा मॉल असतो शहरामधले, वस्तूच्या देवाणघेवाणीसाठी सर्वात मोठा मॉल असतो. आपण छोट्या छोट्या दुकानात न जाता आपण काय करतो, आपण मॉलमध्ये जातो. म्हणजेच थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला
की जिथं सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात, मिळत असतात, अशाच क्षेत्रामध्ये आपण ये जा करतो. अगदी तसंच CBD म्हणजे तिथं सर्व ऑफिसेस, सर्व प्रकारच्या सुविधा, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा तुमचे शैक्षणिक साहित्य असेल किंवा क्लोथ्स कपड्यांचे असेल, म्हणजे तिथं त्या CBDमध्ये मग गेल्यानंतर अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी एका वेळेला घेता येतात. म्हणून इथं ह्या CBDमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कोण ना कोण नेहमीच संपर्क येतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं अधिक संपर्कतामधील दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे की रस्ते, लोहमार्ग, विमानतळ तसंच इतर मार्गाच्या सहाय्याने CBDशी संपर्क जोडलेला असतो. आता आपण बघितलेलं आहे हो का, इथं बघा तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये दिसतंय की CBD हे केंद्रभागी आहे, परंतु ह्या CBDला मात्र विविध रस्त्यांनी, जसं रिंग रोड दिलेला आहे, विविध रस्त्यांनी जोडलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर लोहमार्ग देखील आहे बघा काय ठिकाणी. नंतर हा बायपास गेलेला दिसून येतो. म्हणजेच काय, CBDमध्ये सहजच आपल्याला रस्ते, लोहमार्ग आणि विमानतळ आणि इतर मार्गाने हे CBDशी जोडलेले आहे. त्यामुळे इथं जा करायला आपल्याला विविध मार्गांचा अवलंब करता येतो. त्यानंतर असं म्हटलं की कार्यालय हे मध्यभागी असल्याने सर्वांना त्यांचा संपर्क ठेवणे सोयीस्कर होते. आत्ताच मी सांगितलं की विविध ऑफिसेस तुमच्या सगळ्या प्रकारचे असतील, नगरपालिकेचे, जसं महानगरपालिकेची कामं असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऑफिसेस, शैक्षणिक बाबतीचं असू द्या, तुमच्या नगराच्या संदर्भातल्या ऑफिसेस असू द्या किंवा तुमचे चार्टर्ड अकाउंटचे असू द्या, कोणत्याही प्रकारचं कार्यालय तुम्हाला तिथं CBDमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सहज ये जा करू शकता. त्यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला की इथं मात्र कसं आहे की CBDमध्ये विशेषीकरण आढळतं. बघा आता उदाहरण जर तुम्हाला सांगितलं तर CBDमध्ये जी काय सेंट्रल, म्हणजे समजा तो CBD जर गोलाकाराच्या स्वरूपामध्ये असेल तर पहिला तळमजला हा फक्त एखाद्या वस्तूसाठी स्पेशल असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तळमजल्यामध्ये तुम्हाला फक्त जड वस्तू मिळणाऱ्याच तिथं मिळू शकेल. दुसऱ्या मजल्यावरती आपण जर बघितलं तिथं इलेक्ट्रॉनिकच्याच फक्त सगळ्या सुविधा, खूप मोठा एरिया असतो आणि त्या दुसऱ्या मजल्यावरती फक्त इलेक्ट्रॉनिक तुम्हाला तिथं प्लॅस्टिकचे खेळणीही मिळणार नाही व कपडेही मिळणार नाही. म्हणजेच प्रत्येक सेक्टर तिथं मात्र स्पेशलायझेशन असतं. म्हणजेच प्रत्येक सेक्टरला विशिष्ट अशीच वस्तू खरेदी करता येते. तुम्हाला जर कपडे घ्यायचे असेल तर त्या CBDमधला त्या कितव्या नंबरवरती किंवा कितव्या तळमजल्यावरती किंवा कोणत्या झोनमध्ये हे कपडे मिळतात, हे ते त्या झोनमध्ये फक्त कपडे आणि कपडेच मिळणार तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारचं. किंवा हॉटेल्स म्हटलं तरी चालेल, तुम्हाला दुकानं म्हटलं चालते, स्टोअर्स म्हटलं तरी चालेल, ठराविकच एरिया सर्कल किंवा ठराविकच भाग त्या CBDमधला त्या वस्तूसाठी खरेदीसाठी राखीव असतो. म्हणजे तिथं स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण आढळून येते. त्यानंतरच आपल्याला अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल अधिक संपर्कतेमधील की ग्राहकांच्या ज्या काही विविध गरजा आहे त्या CBD मार्फत भागवल्या जातात. जसं आता आपण बघितलं की आपल्याकडे मॉलमध्ये सर्व काही एकाच वेळी सगळ्या वस्तू मिळतात. आपण बघतो मॉलमध्ये की एक भाग जो असेल किंवा एक तळमजला असेल तर तो आपल्याला फक्त कपड्यांसाठी असेल. दुसऱ्या मजल्यावरती जर आपण गेलो तर कदाचित आपल्याला तिथं इमिटेशन ज्वेलरीसाठी असेल. तिसऱ्या मजल्यावर जर गेलो तर आपण हे विविध साड्यांसाठी असेल. चौथ्या मजल्यावर गेलं तर समजा आपल्याला नंतर ना केश कर्तनालय, आजकाल मोठमोठ्या मॉलमध्ये बघा की जी काय केश कर्तनालय आहेत ते देखील मॉलमध्ये आहेत की तुम्ही तिथं जर गेला तर अनेक प्रकारचे तिथं केश कर्तनालय म्हणजे जी की सेवा देणारे लोक आपल्यासाठी उपलब्ध असतात. म्हणजे इतक्या प्रकारचं व्हरायटी आपल्या CBDमध्ये देखील बघायला मिळतं. त्यानंतर किराणा दुकान जर म्हटलं तर किराणा दुकानचेच मोठमोठे मॉल असतात तिथं. त्यानंतर वृत्तपत्रांचा जर विचार केला तर तेही तिथं वृत्तपत्रांचा सुद्धा एक सेपरेट झोन असतो. म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत त्या तिथं आपल्या सगळ्या हॉटेल्ससुद्धा आहेत. मी जसं सांगितलं तुम्हाला की तळमजल्यावर हे जड वस्तूंचं वितरण केलं तर त्याच्यामध्ये हॉटेलसुद्धा येतील किंवा सेकंड मजल्यावरती तिसऱ्या कोणत्याही मजल्यावरती तिथं हॉटेल्स असतील. म्हणजे तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही कोणताही पदार्थ खाऊ शकाल. म्हणजे इतकी व्हरायटी तिथं असते.
त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल की विशेषीकरणाच्या दुकानाप्रमाणे ही दुकाने अत्यंत मोक्याची जागे नसतात. म्हणजे जसं आपण इतर बघतो की आपण रोडच्या कडेलाच हॉटेल असतं, तर असं काही नाही इथं मात्र तुम्हाला हे दुकानं कसे आहेत, विशिष्ट अशा झोनमध्ये तुम्हाला इथं किंवा विभागामध्येच बघायला मिळतात. त्यानंतरचं आपण वैशिष्ट्य सांगता येईल अजून. आता हे पहिलं वैशिष्ट्य बघितलं आपण अधिक संपर्कतेचं. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आहे त्रिमिती गुणवत्ता. आता त्रिमिती गुणवत्ता म्हणजे काय, तर विविध प्रकारचे कार्य चालू असल्यामुळे बघा CBDमध्ये कसं आहे, विविध प्रकारचे कार्य चालू असतात. म्हणजे फक्त कपडेच विक्री होत नाही आहे, तिथं तुम्हाला वृत्तपत्रही मिळतात, तिथं तुम्हाला नंतर हॉटेल्सही आहेत. त्या CBDमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देखील मिळतात. त्यानंतर त्या CBDमध्ये तुम्हाला केश कर्तनाची सेवा देखील उपलब्ध होते. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल आपल्याला की इथं अनेक प्रकारच्या किंवा विशेष अशा विविध प्रकारची कार्य चालू असतात. म्हणून इथं प्रत्येक आकर्षक मोक्याची जागा मिळवण्यासाठी धडपडत असतो. जर आपण बघितलं, कारण इथं येणारा म्हणजे फ्रंटला जेव्हा जिना चढतो, पायऱ्या चढतो की फ्रंटला आपलं दुकान असलं तर गिराईक आपल्याकडे येईल, ही जी भावना असते. अगदी तशीच त्या CBDमध्ये सुद्धा मोक्याच्या ठिकाणी एकदम कोपऱ्याला किंवा शेवटच्या टोकाला जागा घेण्याच्या जी फ्रंटला आपल्याला पटकन जागा मिळेल का, त्याच्यासाठी तिथं किंमत ही खूप मोठी असते. तिथं जागेची स्पर्धा चालू असते. का तर फ्रंटला जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळतो आणि त्यामुळे CBDमध्ये जागेची किंमत भयानक ही असते. त्यानंतर आता आपल्याकडे पण बघा ना, आपल्याकडे जरी CBD नसेल तरी पण आपले मोक्याचे ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी आपण जागा घेण्यासाठी मात्र तिथं अर्धा गुंठा असू द्या किंवा 500 स्क्वेअरचा असू द्या किंवा 200 स्क्वेअरचा जरी असला तरी देखील त्याची किंमत मात्र खूप भयानकता किंवा इतर जाग्यापेक्षा तिथं त्या जागेमध्ये त्या भागातल्या जागेला जास्त असते. का तर तिथून आपण जर आज दुकान टाकलं किंवा एखादा बिझनेस टाकला तर आपल्याला तिथं भरभराट येणार आहे. कारण जी काय आपली जागा आहे दुकान असणार ती कशी त्या शहराच्या मध्यभागात असते. लोक ये जा करू शकतात, लोकांना तिथं भरपूर सुविधा देऊ शकते. त्यामुळं आपल्याला तो परतावा परत मिळू शकतो. आपण आज जरी 500 स्क्वेअरची, 200 स्क्वेअरची, 300 स्क्वेअरची जागा, छोटी जरी जागा घेतली तर तिथं बिझनेस टाकला आणि त्या बिझनेसमधून ती जागा घेताना जवळ 10 लाख रुपये असतील, परंतु आपल्याला बिझनेसमधून अनेक मोठ्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. थोडक्यात तिथं सांगता येईल जागेची स्पर्धा असते, त्यामुळं तिथं किंमत ही जास्त असते. तसेच जागेची कमतरता असल्यामुळे प्राप्त जागेचा भरपूर उपयोग करून घेतला जातो. बघा, जी काय 200-300 स्क्वेअर जरी आपल्याला जागा मिळाली तर तिथं त्या जागेचा भरपूर फायदा करून घेतो. आपल्याकडेच बघा ना, रस्त्यावरती आपल्याकडे छोटं दुकान आहे, परंतु आपण रस्त्यापर्यंत अगदी रस्त्याच्या मधोमध जायचीच वेळ राहिलेली असते, इतकं आपण तो पूर्ण आपल्या दुकानातला माल मांडलेला असतो. का तर गिरायकाने आपल्याकडे यावं किंवा आपल्या हद्दीतली जेवढी जागा आहे रोडपर्यंत तिथपर्यंत आपण काय करतो, रस्त्यापर्यंत वस्तू मांडतो. परत वरती आपण छत मारतो, त्याला देखील त्या वस्तू अडकवतो. म्हणजे आपल्या एरियापासून आपल्या जागेतला जो काय जागेचा जो फ्रंटचा भाग आहे तो देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो. आपण बघतो बार्शीमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचं चित्र दिसून येते. मोठमोठ्या शहरांमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचं चित्र दिसून येईल की आपल्या जागेचं दुकानाच्या समोरचा फ्रंटचा भाग देखील तसाच पूर्णपणे रोडपर्यंत आपल्या हद्दीचाच आहे असं समजून तिथं जागेचा वापर केला जातो. तो एवढंच की आपल्याकडे गिरायकांची किंवा वस्तूंच्या अट्रॅक्शनमुळं गिरायकही जास्त प्रमाणामध्ये येतील आणि आपल्या वस्तूची विक्री होईल. आणि तिथं आपण त्या जागेला खूप मोठा पैसा ओतलेला असतो. त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने पैसा मिळवायचा असेल तर अशा प्रकारची स्पर्धा तिथं होते. उदाहरणतः सांगता येईल CBDमध्ये गगनचुंबी इमारती आढळतात. खूप मोठ्या 30 ते 40 मजले अशा प्रकारचं इमारती त्या CBDमध्ये असतात. आणि हेच प्रमुख वैशिष्ट्य CBDचं सांगता येईल. जर तुम्हाला गाय जागायला विचारलं की CBDचे प्रमुख वैशिष्ट्य टिंबटिंब आहे तर गगनचुंबी इमारती हे CBDचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. कारण इथं 1 नव्हे, 2 नव्हे, 10 नव्हे तर 30 ते 40 मजली ह्या इमारती आढळतात. त्यानंतर CBDपासून बाहेरच्या प्रदेशात जावे तसे जागेच्या किमती मात्र कमी कमी होत जातात.
बघा आपल्याकडे पण आपण एखादं जर बघितलं तर जे काय गावाचा जो मध्यवर्ती भाग आहे त्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला जमीन घ्यायची असेल, जागा घ्यायची असेल तर तिथं जागेची किंमत हे खूप जास्त असते. आणि आपल्या मध्यवर्ती गावाच्या मध्यवर्ती केंद्र भागापासून जर आपण बाहेरच्या भागामध्ये म्हणजेच गावाच्या बाहेर जर बघितलं आपण तर तिथं मात्र जागेची किंमत कमी आढळते. का तर तो मधला भाग हा व्यापाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरू शकत असतो, म्हणून त्या जागेला किंमत जास्त असते. बाहेरच्या भागामध्ये मात्र त्याची व्हॅल्यू उद्योगधंद्याच्या दृष्टीने कमी असते, त्यामुळे त्या जागेचा भाव कमी असतो. अगदी तसंच पद्धतीने CBDमध्ये पण दिसून येतं. CBDपासून बाहेरच्या प्रदेशात जावं तसं जागेच्या किमती कमी होत जातात. हे जरा दुसरं वैशिष्ट्य. तिसरं सांगता येईल निवासी लोकांची अनुपस्थिती. आता आपण CBD 30-40 मजली इमारतीचं म्हटलेलं आहे, मग तिथं घरं असतील का तर नाही आहे. इथं फक्त विविध प्रकारचे कार्यालयच असणार. इथं मात्र एकही घर किंवा कोणाचंही घर तिथं असू शकत नाही. हे फक्त व्यापाराच्या दृष्टिकोन उभारलेलं एक व्यापारी केंद्र आहे, म्हणून तर त्याला केंद्रीय व्यापारी क्षेत्र म्हटलेलं आहे. मग इथं काय असतं तर CBDमध्ये अनेक प्रकारची कार्यालय असतात, दुकान्स असतात, स्टोअर्स असतात, बँका असतात, हॉटेल्स असतात. हॉस्टेल्स नाही दुकानं, स्टोअर्स, बँका, हॉटेल्स यांची गर्दी झालेली असते. त्यामुळं इथं काय होतं, ह्या CBDमध्ये मात्र दिवसभर लोकांची गर्दी असते. रात्री मात्र तिथं कोणीच राहत नाही. फक्त कामासाठी लोक दिवसभर CBDमध्ये असतात आणि संध्याकाळ झाली की सर्व काही सगळं लॉक करून हे सगळे लोक आपापल्या घरी किंवा निवासी क्षेत्रामध्ये जातात. म्हणजे CBD ही दिवसा गजबजलेली, वर्दळीची, गर्दीची असते, परंतु रात्री मात्र निर्मनुष्य असते. तिथं कुठेही तुम्हाला एकही मनुष्य दिसणार नाही. म्हणजे दिवसा लोकसंख्येची घनता जास्त आढळते, रात्री मात्र तिथं विरळ असते. कारण फक्त आणि फक्त व्यापाराच्या दृष्टिकोनातून CBDचं जे वैशिष्ट्य आहे ते सांगता येईल. त्यामुळे रात्री इथं मात्र निर्मनुष्यता किंवा अंधार नाही आहे पण निर्मनुष्य अशा प्रकारचं हे ठिकाण म्हणता येईल. आणि इथं मात्र किंवा मानवविरहित म्हणता येईल रात्रीच्या वेळेला. अशा प्रकारचं CBD भारतात देखील काही नगरामध्ये आहेत, परंतु CBDमध्ये आपल्याकडे काही प्रमाणामध्ये निवासगृह आहेत. मात्र इतर देशामध्ये मात्र निवासस्थान त्या CBDमध्ये अजिबात नाही. तर अशा प्रकारे तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल. चौथं जे आहे ते म्हणजे CBDमधील वस्तू निर्माण उद्योगधंदे. आता मी तुम्हाला म्हटलं की CBDमध्ये निवास क्षेत्र नाहीच आहे, सगळं ऑफिसेस आहे, दुकानं, हॉटेल्स वगैरे सगळं आहे, स्टोअर्स आहे. आणि त्याचबरोबर उद्योगधंदे देखील आहे, मी तुम्हाला सांगितलं. मग हे उद्योगधंदे कोणते राबवतात बघा. आता आपल्याला काही मोठमोठ्या इंडस्ट्रियल एरिया हा नाही तिथं राबवता येणार किंवा तो क्षेत्र निर्माण करता येत नाही. मग कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे ह्या CBDमध्ये करता येतात तर इथं मुद्रणालय आहेत, छपाईचं जे काय उद्योगधंदा आहे तो करता येतो, प्रकाशन संस्था आहे, पुस्तकालय आहे, वृत्तपत्र आहेत, विक्री केंद्र. म्हणजे हे सगळ्या प्रकारची विक्री केंद्र उद्योगधंद्याच्या स्वरूपामध्ये तिथं विकसित झालेल्या आढळतात. म्हणजेच अत्यंत विषमता व विविधता तुम्हाला ह्या CBDमध्ये दिसून येते. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य शेवटचं सांगता येईल ते म्हणजे CBDमधील अंतर्गत विशेषीकरण. आता आपण बघितलं आहे की प्रत्येक मजल्यावर जर विचार केला तर वेगवेगळं वस्तूचं किंवा दुकानांचं तिथं गर्दी झालेली असते. म्हणजेच काय CBDमध्ये अंतर्गत विशेषीकरण आढळते. प्रत्येक रस्त्याला वेगळ्या बाजारपेठा असतात. ठराविक रस्त्यांवर ठराविक प्रकारची दुकानं आढळतात. जसं आपल्याकडे बघा की पानाचे खुटं म्हणलं की पानाचेच तिथं दुकानं आढळतील, बरोबर आहे. लोखंड गल्ली म्हणले तिथं सगळे लोखंडाचे वस्तू मिळणारे दुकानं आढळतात. भांडी गल्ली म्हणले की भांडी गल्लीच. अशा जर स्वरूपाचं किंवा लातूरचं तुम्ही गोलाईचं उदाहरण जर घेतलं तर त्या गोलाईच्या ठराविकच सेक्टरमध्ये रस्त्यांवरती ठराविक प्रकारची दुकानं आढळतात. भांड्याची तर भांड्याची, कपड्याची कपड्याची, चिनीमातीच्या भांड्याची तर चिनीमातीच्या भांड्यांची, किंवा स्टोअर्स असतील किराणा दुकान तेही तशी स्वरूपाचे आढळतात. इमिटेशन ज्वेलरी जर म्हणलं तर तेही ठराविक रस्त्यालाच किंवा ठराविक विभागातच आढळतात. अगदी तसंच CBDमध्ये सुद्धा ठराविक रस्त्यांवर ठराविक प्रकारचीच दुकानं तुम्हाला इथं आढळतील किंवा ठराविक मजल्यावरती ती ठराविक दुकानं आढळतात. म्हणून अंतर्गत विशेषीकरण असा म्हटलं आहे. उदाहरणार्थ भाजी मार्केट, सुपर मार्केट, शू मार्केट, शासकीय कार्यालय. तर अशा प्रकारची 5 वैशिष्ट्ये आपण इथं अभ्यासलेली आहे. त्यानंतर CBDचं कार्य बघा.
CBDचं कार्य सांगता येईल आपल्याला थोडक्यात. काय आहे तर CBD हे व्यापारी केंद्राचं क्षेत्र म्हटलेलं आहे, केंद्र म्हटलेलं आहे. इथं मात्र एकच बिंदू असतो, त्यास आपण व्यापारी केंद्र भाग असं म्हणतो किंवा त्याला कमर्शियल कोर असं देखील म्हणतात. CBDमध्ये एक मध्यवर्ती बिंदू असतो, त्याला व्यापारी केंद्र भाग म्हटलेला आहे, त्याला इंग्लिशमध्ये कमर्शियल कोर नावाने ओळखतात. म्हणजेच इथं ह्या केंद्र भागामध्ये विविध प्रकारची खरेदी विक्री चालते. त्यानंतर विविध प्रकारची दुकानं, हॉटेल, विमा, बँक विमा कंपन्या, प्रदर्शन, कार्यालय, नाट्यगृह, बरोबर आहे. तर अशा प्रकारची विविध क्लब्स असतात, रंगशाळा, सिनेमागृह, सगळ्या प्रकारची इथं स्थापन झालेल्या असतात आणि अशा प्रकारची कार्य CBDमध्ये चालतात. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये CBD आहे. बरोबर. म्हणजे हे कार्य काय, CBDचं कार्य काय तर विविध प्रकारची सेवा पुरवण्याचं कार्य केलं जातं. ह्या CBDमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे विविधता खूप आहे, विशेषीकरण खूप आहे. इथं एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतील. त्याचबरोबर इथं तुम्हाला अनेक प्रकारचे कार्य तुम्हाला सेवा दिली जाते. तर हे अशा प्रकारचं CBDचं हे प्रमुख कार्य सांगता येईल. मग भारतामध्ये अशा प्रकारचं CBD कुठं कुठे आहे तर दिल्लीमध्ये चांदणी चौक म्हणून खूप मोठं एरिया हा CBDचा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस आहे, चंदीगडमधील सेक्टर नंबर 17 आहे, लुधियानामधील चौडा बाजार ही CBDची भारतातील वैशिष्ट्य आहेत. भारतातील CBDची वैशिष्ट्य आहेत असं म्हणता येईल त्याला. आता दिल्लीमध्ये चांदणी चौक हा मोठाच्या मोठा हा CBDचा झोन म्हणता येईल. इथं खूप मोठा बाजार इथं भरलेला असतो सगळ्या प्रकारचा. खूप म्हणजे खूप मोठा चांदणी चौक आहे. तिथं म्हणजे काही मिळत नाही असं नाही, सर्व काही एकाच ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला सांगता येईल दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस आहे. आता हे कॅनॉट प्लेस कसं आहे तुम्हाला सांगता येईल की हे वर्तुळाकृतीमध्ये आहे बघा. खाली तळमजल्याला जरा सुरुवात झाली. आता आपण ज्यावेळेस आणि भुयारागत आहे ते बरं का, पूर्ण तर जमिनीवर नाही आहे, तर जमिनीच्या खालून असं तिथं रिंग्ज आहेत म्हणजे थोडक्यात तळमजले असल्यासारखे आहेत. मग आपण उतरल्यानंतर पहिला मजला हा ठराविकच वस्तूंसाठी आहे, गोलाच्या स्वरूपामध्ये. त्यात दुसरा मजला वेगळा आहे, तिसरा मजला वेगळा आहे. अशा प्रकारे खाली 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 असे गोल गोल आकारामध्ये तिथं तुम्हाला त्या स्ट्रक्चर दिसून येतं. त्याला त्याने कॅनॉट प्लेस म्हणलेलं आहे. खूप सुंदर असं कॅनॉट प्लेस आहे दिल्लीमध्ये. आपलं असं जमिनीवर नाही तर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये ते कॅनॉट प्लेस आहे. खालीच त्याने असं तळमजला असं असतो ना आपला गाडी पार्किंगसाठी, अगदी तशा पद्धतीने गोलाच्या स्वरूपामध्ये तिथं हे CBD झोन आहे किंवा CBD आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर लुधियानामध्ये चंदीगडमध्ये सेक्टर आहेत. आता तुम्हाला सांगते इथं कसं आहे की एक सेंटर भाग आहे CBDचा आणि तिथून मात्र 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा प्रकारचे सेक्टर पाडलेले आहेत, विभाग पाडलेले आहेत. आणि तो प्रत्येक सेक्टर हा प्रत्येक कार्यासाठीच फक्त तिथं स्पेशल असतो. तर अशा प्रकारचं CBD भारतामध्ये देखील आहे असं सांगितलं आहे थोडक्यात. मग केंद्रीय व्यापारी क्षेत्राचे सीमांकन बघू आपण. बघा इथं केंद्रीय व्यापारी क्षेत्राचं सीमांकन जर विचारात घेतलं तर आपल्याला काय सांगता येईल की सीमा निश्चिती केली जाते. कशी करायची ही निश्चिती करण्यासाठी त्यांनी CBDमधील जमिनीची किंमत, लोकसंख्येची घनता, वाहनांची संख्या, त्यानंतर पायी चालणाऱ्याची संख्या इत्यादी घटक आधारभूत मानलेत. आणि या घटकांच्याच अभ्यासात अनेक अडचणी आढळून आल्यामुळे त्यांनी दुसरे घटक परत आधारभूत मानले. म्हणजे प्रथमतः सीमा निश्चिती करायची असेल तर ह्या आधारभूत घटकांचा त्यांनी विचार केला, परंतु हे आधारभूत घटक खूपच क्लिष्ट जाणवले. त्यामुळे त्यांनी नंतर दुसऱ्या आधारभूत घटकांचा विचार केला. कोणते तर CBDची व्याख्या स्वीकारणे सुरुवातीला. म्हणजे कुठला एरिया हा CBD म्हणून ओळखता येईल, शहरातला कोणता भाग CBD म्हणायचा, त्यासाठी असणारे हे घटक आहेत. पहिलं काय CBDची व्याख्या स्वीकारणे. CBD म्हणजे काय हे माहिती करून घ्यायची पहिल्यांदा. म्हणजे त्या CBDच्या व्याख्येत हा भाग बसतो का बघायचं. CBDच्या विविध कार्याखाली येणाऱ्या क्षेत्राचे मोजमाप करायचं. सगळ्या क्षेत्रामध्ये किती स्क्वेअर जागा गेलेली आहे, पूर्ण एरिया किती स्क्वेअरचा आहे. त्यानंतर उंची निर्देशांक काढायचं. म्हणजेच काय एकूण मजल्याचे क्षेत्र बरोबर एकूण तळमजल्याचे क्षेत्र. अशा प्रकारे उंची CBDचं मी तुम्हाला सांगितलं 30 ते 40 मजली इमारती म्हणजे गगनचुंबी इमारती म्हणजेच CBD असतात. हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे. CBD इंटेन्सिटी इंडेक्स म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की इथं कोणकोणत्या प्रकारची व्यवसाय हे किती प्रमाणात चालतात. सेंट्रल बिझनेस स्पेस
डिवायडेड बाय टोटल फ्लोअर स्पेस. म्हणजेच काय, केंद्रीय व्यापारिक जी काही जागा आहे त्याला डिवायडेड बाय कशाने केले, टोटल फ्लोअर स्पेसने. म्हणजे किती एकरावरती ह्या प्रत्येक व्यापाराचं केंद्र हे आहे हे याच्यावरून त्या जागेची तीव्रता किंवा त्या जागेचं महत्त्व लक्षात येतं. तर त्यानंतर 5वा आहे अजून आधारभूत घटक, केंद्रीय व्यापाराची उंची निर्देशांक. जसं आता मी तुम्हाला सांगितलंच आहे, एकूण मजल्याचे क्षेत्र भागिले एकूण तळमजल्याचे क्षेत्र. तर अशा प्रकारे आपल्याला केंद्रीय व्यापारी क्षेत्राचं सीमांकन करता येतं आणि तो भाग CBD म्हणून ओळखता येतो. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण CBD म्हणजे काय पाहिलं, CBDला विविध नावाने ओळखण्यात आलेलं आहे ते पाहिलं, त्यानंतर CBDची वैशिष्ट्य काय ते पाहिलं, CBDमध्ये कोणते कार्य चालतात तेही पाहिलं, आणि CBD किंवा केंद्रीय व्यापारी क्षेत्राचे सीमांकन कोणकोणत्या घटकाने केलं तर तेही पाहिलं. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण CBD हा घटक अभ्यासलेला आहे.